आलो आलो मित्रांनो, कॉलेजला आलो. 10वी झाली, 12वी झाली, आता फक्त ग्रॅज्युएशन. आता आता काय रे, डिग्रीचा अभ्यास. आपण सेटल कधी होणार यार? अरे यार, जिंदगीत ना राव काय मजाच नाही राहिली. पाहिजे यार. याच्यासारखी ना मजा पाहिजे राव जिंदगीमध्ये. तू इतका चिल कसा काय राहतोस रे? तुझ्या जिंदगीचं नेमकं रहस्य काय? अरे भाई, याच्याकडे लव आहे ना. एक नाही, दोन नाही, तीन तीन लव आहेत. अरे बापरे, 3 लव. याला अरे भावा, कोणाचा फोन आहे? बबलीचा का पिंकीचा? बबलीचा असेल, बबलीचा. हॅलो छकुली. छकुली निघली तर. अरे भावा, तुझ्या आयुष्यात ना प्रेम नावाचा टाइमपास पाहिजे यार. खरा यार, खरंच. भावा, तुला ना तुझ्या जिंदगीत एक लव पाहिजे. सांग तुला कसला लव पाहिजे? अरे थांब रे भावा, तुला संदर्भासहित माहिती सांगतो मी, थांब. आज नवीन दिवस, आज नवीन कापड, आज नवीन चप्पल. नको नको नको. ताई सॉरी. असल्या मुली भावा लय डेंजर असतात. असल्या मुली कधीच पटवायच्या नाहीत. अरे बापरे, ह्यांच्यापासून 4 हात लांबच राहूया मग. हा आज का मग शॅम्पू. असल्या मुली ना सगळ्यांनाच भाव देतात भावा. चायला कोवळी काडी. अशा मनमोकळ्या स्वभावाची मुलगी पटली पाहिजे यार. खरंच यार. नाही अरे, चांगल्या झाडावरनं नेहमी माकडेच चढतात. नाही तर मग काय, आपल्या आयुष्यात तर कळकट मळकट आणि कामाला बळकट. ए, किती फालतू लोक आहेत रे तुम्ही. थांबा, तुम्हाला सांगतो मी कसा अप्रोच. ए, तुझं काय रे नेहमीच सर? थांबा. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. पहिला माझा नंबर. बर, बर, काय बर. म्हणताय? चल, चल, चल. जाऊ. एक्सक्यूज मी मिस. Excuse you? मॅम, Excuse you for what? What do you think? You are a knight in some kind of shining armor, huh? I know your type of people very well, mister. नो. A single girl with a modern dress with an open invitation for you, isn't it? सॉरी ताई, तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय. You better get lost. मॅडम, हे हातवळणी हॉस्पिटल अंबेजोगाईमध्ये कुठे तेवढं सांगचाल का? या अंबेजोगाईत कोणतंही हातवळणी नावाचं हॉस्पिटल नाहीये. चालते वा इथून तुम्ही. सॉरी सॉरी सॉरी. भाऊ, विषय झाला ना. ए बस गप, हात जोडता तुम्ही बघितलं असं असं करतो त्याच्यासमोर. रिस्पेक्ट म्हणतात, रिस्पेक्ट. अरे मी तर ताई म्हणताना ऐकलं याला. अरे ताई म्हणलंय ताई, चल. अरे हे बघ की भावा, यही है सच्चा, बाकी सब है झूठ. ही है अस्सल MM. MM म्हणजे? अरे मॅरेज मटेरियल. पोरीच्या ह्याच्यात सगळ्यात भारी प्रकार, पण आजकाल ते गायब होत चाललाय. खरा यार. तू ना भावा हिलाच पटव. हीच वहिनी पाहिजे आपल्याला. असं म्हणतोस? गुड मॉर्निंग सर. चला, आज आपल्या कॉलेजचा पहिला दिवस. चला, आज आपण एकमेकांचं ओळख करून घेऊ. प्रत्येकाने तुम्ही आपले 12वीचे मार्क, तुमचे आवडते छंद आणि तुमच्या आवडीनिवडी सांगू शकता. ए चल, तू सांग. सर
माझं नाव गुलाबचंद सावळे. मला कबड्डी खेळायला आवडतं बरं का, आणि कुस्ती पण करतो. ए पैलवानाला पैलवान. पहिलवान दिसते. मला वरातीत नाचायला देखील आवडतं सर. आणि मला 12वीला किती? 50% होतं. 50%. बस बस खाली बस, खाली बस. चल तू सांग. सर माझं नाव प्राजक्ता. मला कविता वाचायला आवडतात, मला पिक्चर पाहायलाही आवडतो हा? आणि मला गाणी गायला आवडतात. आणि मला 12वीला 70%. 70%. छान टक्के आहेत ना. ए चल तू सांग. सर माझं नाव निखिल. मला माझ्या भावना कवितेच्या रूपात मांडायला आवडतं, मला पोहायला आवडतं आणि मला गाणी ऐकायला आवडतं. आणि 12वीला किती टक्के आहेत? आणि मला 12वीला 80% मार्क आहेत. 80%. अरे हुशार दिसते की. बस बस खाली बस. ए चल तू तुझं सांग. मी हा तू उठ. आपलं नाव संग्राम भालेराव. आपण इथला भाय काय परो माहिती का ना तुम्हासने. ए नाही 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 नाही. आपल्याला बुलेट चालवायला आवडती, पबजी खेळायला आवडतं आणि 12वीला आपल्याला 36%. 36%. अरे बस खाली बस. अरे लेक्चरचा तर टाइम संपलेला दिसते. अरे मुलांनो आपण उद्यापासून लेक्चर कंटिन्यू करूया. चलो बाय. थँक्यू सर. पिल्लू लय पिक्चर बघायला आवडतो ना तुला. चल जाऊ जोडीनं पिक्चर बघायला. चल. ए संग्राम, आज कॉलेजचा पहिला दिवस आहे. कोणत्याही मुलीला छेडायचं नाही आणि भांडण करायचं नाही. कार तुझी काय बहीण लागते का ती. अय हेकण्या, तुझी बायगिरी ना तुझ्या घरी दाखवायची. इथं टमाट्या आमच्यासमोर तोंड नाही. बंद कर. लय जेवढं बोलू नको. सांगितलंय तेवढं ए, ऐकून मापात राहायचं. चल. ए, चलो बाय. ए. खरं सांगू का यार, ती ना मला खूप आवडली. ती ना माझ्या मनात बसले यार. काही करून ना मला तिला प्रेमात पाडायचं यार. हवा ऐक, तुला कविता करायला आवडतं आणि तिला कविता ऐकायला. जमलं की भावा, तू तिला कविता लिहून दे. असं म्हणतोस? अरे पण मी जरी कविता लिहिली तरी तिच्यापर्यंत पोहोचणार कशी? अरे मी आहे ना, तू त्याचं दान नको घेऊ. अरे मग काय नाही टेन्शन, लिहितो अरे मग तू लिही, कविता. अरे तू लिही. मग लिहितो. ही चिठ्ठी घे ना. काय हे? चिठ्ठी आहे चिठ्ठी. अरे घे ना. अरे देऊन आलो भावाने. चिठ्ठी बघू दे, मी वाचते. प्रिय प्राजक्ता, चला स्तुतीत तुझ्या काहीतरी लिहावं, पण खुद्द चंद्रालाच कशाची उपमा देऊन सजवावं. बोलक्या तुझ्या नेत्रांचं कौतुक कसं मी मांडावं. शब्दांनी जीव ओवाळून टाकला तरी प्रशंसेने अपुरं राहावं. स्वच्छंदी उडणाऱ्या तुझ्या केसांनी स्वतःच्या अस्मितेला जपावं. सौंदर्यालाही कौतूहल व्हावं, एवढं सुंदर तुझं व्यक्तिमत्व असावं. निरागस तुझ्या चेहऱ्याने प्रत्येक मनाला भुरळ पाडावं. परीकथेच्या परीपेक्षाही देखणं रूप माझ्या राजकुमारीचं असावं. स्मित तुझं हे इतकं आकर्षक असावं की चंचल माझ्या नेत्रांनी नजर रोखून फक्त तुला पाहत राहावं, फक्त तुला पाहत राहावं. वाह, काय भारी कविता आहे. नक्की ही कविता निखिलनेच लिहिली असणार. अच्छा, खूप आवडतं ना त्याला कविता लिहायला. थांब सांगते. ए, वहिनी आली. काय हे? काय नाही तू चिठ्ठी. लिहिलेस का? हो मी लिहिले चिठ्ठी. तू लिहिली म्हणजे काय लिहितोस हे? कसल्या कविता पाठवतोय मला? अगं मी फक्त माझ्या भावना शब्दांना एकत्रित करून कवितेच्या रूपात मांडण्याचा प्रयत्न केलाय. आणि तुला वाचायला आवडत नसेल तर नको वाचू. मी कुठं म्हणलं मला आवडत नाही. भावा बाटली बाटली बाटली.
ती म्हणली तिला तुझ्या कविता वाचायला आवडतात. मी काय म्हणतो, तू तुला कन्फ्युज करूनच टाक. अरे सांग की तुझ्या मनातलं. असं म्हणतोस? खरंच कन्फ्युज करून टाकतो मग आज तिला. अरे सांग 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 सांग. हातात माझ्या हात दिलास तू, प्रेमाचा माझ्या स्वीकार करशील का? कविता तर मी करतोच, त्या कवितेचा विषय होशील का? काय करतोस तू हे? कुठलं प्रेम? कसलं प्रेम? कुठलं प्रेम? अहो काल तर तू माझा हात पकडला होतास ना. काल मी तुझा हात पकडला त्याला प्रेम समजलंस का रे? असंच असतं का तुम्हा मुलांचं? हात पकडणं, एकमेकांकडे बघणं, हसून बोलणं म्हणजे प्रेम झालं का? प्रेम काही टाइमपास असतो? बरोबर आहे की तुझं. नुसता हात पकडणे म्हणजे प्रेम नाही, परंतु हात पकडल्यानंतर ज्या माझ्या मनामध्ये भावना निर्माण झाल्या ना, ते प्रेम. काल तू घाबरल्यानंतर माझ्या जवळ येताना तुझ्या डोळ्यांमध्ये जो विश्वास दिसला ना, ते प्रेम. तुझं सुंदर स्वरूप पाहिल्यानंतर माझ्या आपसुकच तोंडून जी कविता बाहेर पडते ना, ते प्रेम. माझ्यासाठी तू प्रेम आहे आणि तू कधीच माझ्यासाठी टाइमपास होऊ शकत नाहीस ग. सॉरी अरे निखिल, मी खरंच तुला चुकीचं समजले. मी तुला इतर मुलांसारखंच समजलं. मला कधी जाणवलंच नाही की तुझ्या मनात माझ्याबद्दल एवढे चांगले विचार असू शकतील. मला माफ करशील का रे? पाकोळे काय नुसतं त्याच्यात माग पिंगा घालती का? हा, जरा आमच्याकडे बी हुंगून बघ की, लय मजा आमच्याकडे बी. ऐ काय? ए तू ग बस, तू बोल नका मधी. काय कळलं काय? ए संग्राम, हे काय बरोबर झालं नाही आपल्यासोबत. याचा बदला आपण घेतलाच पाहिजे. लाव लाव फोन नानाला. कर गेम कर. हॅलो. नमस्कार नाना. नमस्कार. कोण बोलतय? काय नाना, काय पोरीवर लक्ष भिक्षा आहे का नाही? ए तू सांग, तू पहिलं कोण बोलतय? ते जाऊ द्या हो, थोडं पोरीवर लक्ष ठेवा. अरे काय केलं आमच्या पुरीनं? अहो तुमच्यापेक्षा जास्त कार्यकर्ते तर 30 गोळा करायला लागली कॉलेजमध्ये. ए शेमण्या, तोंड सांभाळून बोल. अहो ते महत्वाचं नाही, तुम्ही कॉलेजमध्ये या आधी, मग सांगतो. आलोच, 2च मिनिटात कॉलेजमध्ये हजर आहे. हा, या या.
नाना काय झालं का? आमचं चुकलं का? ए मास्तर शांत बस. ए हेकण्या, कॉलेजमध्ये तू असतो का मी असतो तुला माहित असायला पाहिजे सगळं. ए कुठे आहे रे ते बच्चन? आण त्याला. ए बच्चन लय उडत होता ना. ए, थांब तुझे काय परत करताय? कापतो आता. चल सोडा त्याला. चल ना समोर. हे बघा दादा, योच तो बच्चन. दादा नाना तुम्ही ए इथं काय करतेस तू? हो बाजूला चल. ए योच का रे तो बच्चन? ए पोरो ठोका त्याला. नाना जाऊ द्या त्याला. नाना जाऊ द्या ना. नाना, जाऊ द्या ना. नाना, बस 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 ए ए, बस. नाना जाऊ द्या त्याला. पोरो बस करा, पोरो बस करा. नाना, जाऊ द्या त्याला. मास्तर हे जे काय चाललंय ना ते योग्य नाही. ही सगळी आमच्या विरोधकांची पोरं आहेत. येणाऱ्या निवडणुकीत आमचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी चांगलाच डाव रचलेला दिसतोय. चार चौघात आणि समाजात आमची इज्जत कमी करायची आणि आमचं नाक कापायचं हा त्यांचा डाव आहे. पण एक सांगतो, कुणाच्या बुडाखाली किती अंधार आहे ती समद्या तालुक्याला माहित आहे. साला हम खडे तो सरकार से बडे. होय नाना, तुम्ही फक्त सांगा, एक गाव आणि 100 तुकडे करायची ताकद आहे आपल्यात. अरे माझ्या पट्ट्या चला रे. ए तुझ्या पुरीकडे जरा लक्ष दे. काय दिव लावून आले बघ तुझी पोरगी. होय ग, काय केलं तू? नाना काय बोलायले? आपल्या खानदानाची इज्जत दावणीला बांधून आली तुझी लेक. अगं काय केलं तू? किती भरोसा तुझ्यावर. असं काय केलं तू? नाना काय काय बोलायले तुझ्याबद्दल सांग. प्रेमच तर केले फक्त, काही गुन्हा नाही केला मी. ए आमच्या समोर आवाज चढून बोलायचा नाही सांगून ठेवतोय. अगं तुझ्यासाठी आम्ही काय काय केलं तुला माहित तरी आहे का? किती कष्टातून तुला उभा केलाय. आणि तू आता आमच्या कर्माचे हे फळ द्यायली तू. हो, सगळं केलं तुम्ही माझ्यासाठी. सगळे हट्ट पुरवलेत माझे. पण माझ्या मनाचा कधी विचार केलात? तुम्ही माझ्यावर जी बंधनं लादलीत त्याचं काय? तुमची प्रतिष्ठा जपण्यासाठी माझा जीव गुदमरत होता, त्याचा कधी विचार नाही केला तुम्ही. ए शांत बस. तुला सांगितलं होतं ना आमच्या समोर जास्त बोलायचं नाही म्हणून. ए 2 दिवसात, किती 2 दिवसात तिचं लगीन उरकून टाकायचं. असं नाही तसं ते आमदाराचं पोराचं स्थळ आलंय ना आपल्याला, लगेच तिचं लगीन उरकून टाकायचं. ओ नाना, पहिले पण सांगितलं, आत्ता पण सांगतो, एका गावात 100 तुकडे. अरे माझ्या पट्ट्या प्रिन्स, तू जातीनं लक्ष घाल या गोष्टीत. नक्कीच नाना. अगं बरं झालं रे तुझी आलीस. बस ना. असू दे. अगं 2-3 दिवस झालं प्राजक्ता कुठं कॉलेजला आली नाही, दिसली नाही. मला काहीच सुचत नाही अगं, काय करावं. निखिल तू शांत हो. आता आपण काहीच नाही करू शकत. तिचा विचार सोड. आपण काही नाही करू शकत? असं कसं आपण काही नाही करू शकत? कारण तिचं लग्न ठरलंय. लग्न? आता आपल्या हातात काहीच नाहीये. आपल्या हातात काही नाही? असं कसं आपल्या हातात काही नाही? ती तुला काही बोलली नाही का? बोलली नाही का? ती काही बोलूच शकली नाही. परंतु तिला तुझ्याशी जे बोलायचं होतं ते या चिठ्ठीत आहे. हे घे. मला माहिती आहे तुझ्या मनात खूप प्रश्न असतील. मी काही बोलले नाही का? आपल्या प्रेमासाठी प्रयत्न केले नाही का? लग्नाला विरोध केला नाही का? पण दुर्दैवाने तुझ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मात्र माझ्याकडे नाहीत. कारण आज मी आयुष्याच्या अशा वळणावर उभी आहे जिथून मागे फिरणे आता अशक्य आहे. ज्या प्रेमाची स्वप्ने आपण एकत्र पाहिली होती ती साकार झाली नाहीत ह्याची खंत मला आहेच. पण त्याहूनही अधिक दुःख
मला तुझ्यासोबत घालवलेले क्षण विसरावे लागतील याचे आहे, पण हे करणे गरजेचेच आहे. म्हणून तू देखील आपल्या आठवणींच्या गुंत्यातून स्वतःला सोडव आणि मला विसरून जा. विसरून जा. असं कसं तिचं लग्न होतंय? मी तिचं लग्न होऊच देणार नाही. मी तिच्या घरी जाणार म्हणजे जाणार आणि लग्न थांबवण्याचा प्रयत्न करणार म्हणजे करणार. कुठं आहे प्राजक्ता? पुन्हा आलाय बघ. धर आला, लग्न मोडायला आलाय. धर. निघ ना. पुन्हा जर दिसला इथं तर हात पाय तोडून गाठ ठेवीन. खरं सांगू का रे मित्रा, मोठा गेम झाला यार. ती ना मला खूप आवडायची यार. मी तिच्यावरती ना खूप प्रेम करायची, पण ना ती यार माझ्या नशिबात नव्हती. अरे भावा, आयुष्य आहे, अशा गोष्टी तर होतच राहतील. तू काय नाही ताण नको घेऊ, काय नाही होत. बरोबर आहे रे, पण इच्छा होती किमान शेवटची ना एक तरी भेट व्हायला पाहिजे होती यार. एकदा तरी भेट व्हावी एवढीच आहे इच्छा. शेवटची असेल कदाचित, परंतु मनाला देईल दिलासा. न बोललेले शब्द अजूनही ओठांवरती आहेत. त्या एका भेटीसाठी डोळे आजही वाट पाहत आहेत. वेळ जरी निसटली तरी इच्छा मात्र अजून जिवंत आहे. तिला पाहण्यासाठी मन मात्र अजूनही आतुर आहे. हातात हात घेऊन काही क्षण जगावं आणि मनातलं सारं काही तिला सांगावं, इतकीच आहे रे इच्छा. नंतर ती दूर गेलीस तरी चालेल यार, परंतु किमान एकदा तरी शेवटची भेट व्हावी. एकदा तरी शेवटची भेट व्हावी. एकदा तरी शेवटची भेट व्हावी. जाऊ दे रे भावा, काय नाही होत. तू बरा आहेस ना निखिल? ए निखिल, ए निखिल, 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 निखिल.